Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, last lecture we have discussed about informal letter, how to write informal letter in a simple way. But in today's video, we shall discuss about formal letter, how to write a formal letter. But before watching this video, as usual, I request you, don't forget to subscribe my channel. Alright, let's begin to discuss about formal letter. Formal letter is also called official letter. या फॉर्मल लेटरला ज्याला मराठीमध्ये औपचारिक पत्र म्हटलं जातं किंवा ऑफिशियल म्हणजे कार्यालयीन पत्र देखील आपण म्हणू शकतो. आता ही फॉर्मल लेटर कोणाकोणाला आपण लिहू शकतो म्हणजेच टू हुम वी कॅन राईट अ फॉर्मल लेटर. औपचारिक पत्र आपण कोणाला लिहू शकतो तर इथे दिलेलं आहे. वी कॅन राईट अ लेटर टू अवर टीचर, आपल्या टीचरना पत्र लिहू शकतो. प्रिन्सिपल किंवा आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना, प्रिन्सिपल यांना. देन वी कॅन राईट अ लेटर टू एडिटर, जे वर्तमानपत्राचे संपादक असतात त्यांना ॲप्लिकेशन किंवा पत्र लिहू शकतो. लेटर टू ऑर्गनायझेशन्स किंवा एखादी संघटना असेल, संस्था असेल त्यांना, कंपनी असेल, संस्था असेल यासाठी. यामध्ये आपण अप्लाइंग फॉर जॉब और अदर रिझन्स किंवा नोकरीसाठी अर्ज करू शकतो किंवा इतर कारणांसाठी हे. देन वी कॅन राईट लेटर टू गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, जे सरकारी कर्मचारी असतात. फॉर एक्झाम्पल लेटर टू पोलीस किंवा मेयर असतील किंवा नगरसेवक किंवा ग्रामसेवक इत्यादी लोकांना पण वी कॅन राईट अ लेटर. और वी कॅन राईट अ लेटर टू मॅनेजर ऑफ कंपनी किंवा एखाद्या कंपनीच्या मॅनेजरला जॉबसाठी आपण अप्लाय करू शकतो. सो फॉर दिस टाईप ऑफ पीपल और ऑर्गनायझेशन्स वी कॅन राईट अ लेटर और वी कॅन अप्लाय देम. यांच्यासाठी आपण लेटर्स लिहू शकतो. नाव पर्पज ऑफ फॉर्मल लेटर. हे जे फॉर्मल लेटर किंवा औपचारिक पत्र लिहिलं जातं त्याचं पर्पज किंवा उद्देश काय असतो, कशासाठी या प्रकारचं. बघा, इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटरमध्ये डिफरन्स आहे. इन्फॉर्मल लेटरबद्दल आपण लास्ट व्हिडिओमध्ये चर्चा केलेलीच आहे की आपण इथे बघतो की फॉर्मल लेटर लिहिण्यापाठीमागे उद्देश काय असतो ते मी दिलेलं आहे. पर्पज ऑफ फॉर्मल लेटर फॉर एन्क्वायर अबाउट समथिंग, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला चौकशी करायची असेल तेव्हा आपण हे फॉर्मल लेटर लिहितो. किंवा कंप्लेन अबाउट सर्व्हिसेस, सरकारी किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या सर्व्हिसेस सेवा असतात त्याच्याबद्दल तक्रारी करायच्या असतील किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसेस असेल तर. और सजेस्ट सोल्युशन्स, किंवा एखाद्या प्रॉब्लेम्सवरती तुम्हाला काही सुचवायचं असेल, उपाय सुचवायचा असेल तेव्हा आपण हे पत्र अशा प्रकारचं लिहू शकतो. देन प्लेस ऑर्डर फॉर थिंग्स विथ डिस्ट्रीब्युटर्स, किंवा डिस्ट्रीब्युटर्सकडून आपण ऑर्डर प्लेस, ऑनलाईन ऑर्डर आपण करतो त्यासाठी ॲप्लिकेशन या प्रकारे, किंवा एखाद्या कंपनीकडून ऑर्डर घ्यायची असेल ऑर्डरसाठी अप्लाय करू शकतो. देन अप्लाय फॉर लिव्ह, जर तुम्ही विद्यार्थी आहात किंवा टीचर्सकडे सुट्टीसाठी अर्ज करू शकता, अप्लाय फॉर लिव्ह. देन क्रिएट अवेअरनेस ऑफ प्रॉब्लेम्स इन न्यूजपेपर्स, किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून एखाद्या अडचणीवरती, प्रॉब्लेम्सवरती जनजागृती किंवा सतर्कता तुम्हाला सुचवायची आहे ते आपण न्यूजपेपरच्या माध्यमातून एक लेटर न्यूजपेपरला पाठवून लिहू शकतो. देन रिक्वेस्ट टू टेक ॲक्शन, एखाद्या प्रॉब्लेम्स किंवा एखाद्या समस्येवरती ॲक्शन, कृती घेण्यासाठी आपण त्या ऑफिशियल्स किंवा कर्मचाऱ्यांना, जे गव्हर्नमेंटेड असेल त्यांना आपण रिक्वेस्ट करू शकतो लेटरच्या माध्यमातून. और ब्रिंग्स इश्यूज टू नोटीस, किंवा एखादी इश्यू असेल, समस्या असेल ते लक्षात आणून देण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना. सो फॉर ऑल दीज पर्पजेस, या सर्व उद्देशासाठी आपण या प्रकारचं फॉर्मल लेटर लिहू शकतो. आता इथे इम्पॉर्टंट आहे की फॉर्मल लेटर लिहिण्याची जी लँग्वेज आहे किंवा त्याचं जो फॉर्मॅट आहे, आराखडा, तो प्रॉपर यायला पाहिजे. इन्फॉर्मल लेटरमध्ये आपल्या मनाची भाषा यूज करू शकत होतो, एक जनरल. बट फॉर्मल लेटरमध्ये यू हॅव टू यूज अन ऑफिशियल लँग्वेज. काही आपण इथे लिहू शकत नाही, तेच आपण आता पुढे बघणार आहोत. नाव वी शॅल सी अ फॉर्मॅट ऑफ द फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर लिहिण्याचा जो फॉर्मॅट आहे, आराखडा आहे, तो आता आपण लक्षात घेऊया. फॉर्मल लेटरमध्ये आपल्याला जो सेंडर्स आहे म्हणजे पत्र पाठवणारा आहे,
त्याचा ॲड्रेस आपल्याला लिहायचा असतो. दॅट इज कॉल्ड सेंडर्स ॲड्रेस. ऑलराईट, सेंडर्स ॲड्रेस जो इथे तुम्हाला एक दिलेला ते दिसतो आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू राईट हिअर नेम. नेम नंतर तुम्ही ज्या प्रकारे जेथे राहता त्याचा ॲड्रेस ते पूर्णपणे ते लिहा. सेंडर्स ॲड्रेस, पाठवण्याचा ॲड्रेस या पद्धतीने. ओके, सेंडर्स ॲड्रेस इट इज फॉर हाफ मार्क्स, अर्ध्या गुणांसाठी असतो. देन ज्यांना आपण पत्र लिहितो आहोत त्याला रिसिव्हर्स ॲड्रेस, त्यांचा ॲड्रेस देखील लिहायचा असतो. तो या पद्धतीने लिहू शकतो. मग ते अकॉर्डिंग टू द क्वेश्चनच्या अनुसार ॲड्रेस वेगवेगळा असेल. ओके, ॲड्रेस दिलेला असेल क्वेश्चनमध्ये तो प्रॉपरली सिलेक्ट करून इथे लिहायचा आहे. नसेल तर जे काही स्टार्टिंग दिले सेंडर्स ज्यांना आपण पत्र पाठवायचं त्यांचा ॲड्रेस दिलेला असणारच आहे, तो प्रॉपर इथे तुम्ही लिहा. ठीक आहे. सब्जेक्ट ऑफ द लेटर, तुम्ही जे लेटर लिहिताय तो कोणत्या विषयाशी, तो सब्जेक्ट हा शब्द टाकून तुम्हाला तो सब्जेक्टचं ॲप्लिकेशन फॉर द लीव, सुट्टीसाठी अर्ज, लेटर फॉर इलेक्ट्रिसिटी इश्यू इन युअर एरिया, तुमच्या एरियामध्ये इलेक्ट्रिसिटी इश्यूचा जो इश्यू आहे, अशा प्रकारचे सब्जेक्ट जे असतील अकॉर्डिंग टू द क्वेश्चनच्या अनुसार तो इथे सब्जेक्ट लिहायचा असतो. देन यू हॅव टू राईट अबाउट सॅल्युटेशन किंवा सुरुवात. सब्जेक्ट नंतर तुम्ही सुरुवात कशी करणार, तर बिगिनिंग तुम्ही रिस्पेक्टेड सर और रिस्पेक्टेड मॅडम और डिअर सर और डिअर मॅडमनी इथे सुरुवात करू शकता. ओके, आणि सांगितल्याप्रमाणे हे सर्व गोष्टी एका लाईनमध्येच यायला पाहिजे लेफ्ट साईडला. त्याच्यानंतर बिगिनिंग, सुरुवात, रिस्पेक्टेड सर किंवा डिअर सर झाल्यानंतर इथे तुम्ही सेल्फ इंट्रोडक्शन देऊ शकता अकॉर्डिंग टू द क्वेश्चनच्या अनुसार. सेल्फ इंट्रोडक्शन येईल याच्यामध्ये या फर्स्ट सुरुवातीमध्ये, किंवा इंट्रोडक्शन ऑफ द सब्जेक्ट, ज्या सब्जेक्ट विषयानुसार तुम्ही पत्र लिहिताय त्याचे थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन इथे इलॅबोरेशन किंवा तुम्हाला सविस्तर माहिती लिहायची असते. सुरुवात झाल्यानंतर त्याच्यानंतर मिडल, द मेन बॉडी ऑफ द लेटर, म्हणजे पत्राचा जो मेन बॉडी आहे, मेन कंटेंट आहे, तो इथे लिहायचा. मी इथे काय मेन बॉडी असते तो याच्यामध्ये आपण एक्सप्लेन करत असतो. म्हणजे यूज ऑफ द गिवन पॉइंट्स इन इलॅबोरेट फॉर्म, जे तुम्हाला क्वेश्चन मध्ये पॉइंट्स दिलेले असतात त्या पॉइंट्सचं इलॅबोरेट म्हणजे सविस्तर स्पष्ट एक्सप्लेनेशन इथे द्यायचं असतं. एक्सप्लेनेशन देत असताना यू हॅव टू यूज अ ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर वाईल रायटिंग इट, म्हणजे मग ग्रॅमॅटिकल सेंटेन्सेस करेक्ट यायला पाहिजेत आणि प्रॉपर पॉइंट वाईज तुम्ही एक्सप्लेनेशन इथे द्यायचं. इथे मेन बॉडी ऑफ द लेटर आपण म्हणू शकतो. अँड आफ्टर दॅट देन अ कन्क्लुजन, शेवट, पत्राचा शेवट. मग याच्यामध्ये काय, कन्क्लूड युअर लेटर प्रॉपरली, व्यवस्थितपणे पत्राचा शेवट करा. विथ युअर एक्सपेक्टेशन फ्रॉम पर्सन टू हुम यू हॅव रिटर्न द लेटर, ज्यांना पत्र लिहिलेलं आहे त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे ते तुमच्या कन्क्लुजन मध्ये येऊ देत. अँड त्याच्यानंतर थँकिंग यू असं तुम्ही लिहा, आभार मानायचं आहे, कॉमा द्या. अँड देन हे सर्व एका लाईनमध्ये युअर्स फेथफुली इथे लिहायचं, युअर्स फेथफुली. मग तिथे तुम्ही कोण आहात ते क्वेश्चनच्या अनुसार, नेम ऑफ द सेंडर, जो पत्राचा सेंडरचा ॲड्रेस म्हणजे स्टार्टिंगचं नाव दिलं ते इथे तुम्ही लिहा. देन यूज द म्हणजे ग्रॅमॅटिकल. काही वेळा शेवटी जर ॲप्लिकेशन असेल, अर्ज असेल तर एन्क्लोजर, म्हणजे तुम्ही काय काय या लेटर ॲप्लिकेशन बरोबर जॉईन करीत आहेत, एन्क्लोजर, बायोडाटा वगैरे ते इथे लिहायचे असतात. ओके, त्याला एन्क्लोजर म्हणून एक पॉईंट इथे आपण टाकू शकतो एंडिंगला. नसेल तर तिथे ॲप्लिकेशन टाईप नसेल तर लिहिण्याची गरज नाही आहे. आता यामध्ये पूर्ण ऑर व लेटरमध्ये तुमचे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होऊ नये, ग्रॅमॅटिकली तुमचं सेंटेन्स सर्व करेक्ट आहे यासाठी एक 1 मार्क इथे दिला आहे. सो 5 मार्क्समध्ये 1 मार्क इज गिवन फॉर ग्रामरचं लक्ष तिथे तुम्हाला दिलं जाईल. सो या प्रकारे इन अ प्रॉपर फॉर्मॅट, या फॉर्मॅटमध्ये यू हॅव टू राईट अ लेटर. ऑल राईट, नाव वी शॅल सी अ एक्झाम्पल. एक आपण एक उदाहरण घेऊया इथे क्वेश्चन किंवा फॉर्मल लेटर लिहिण्यासाठी. सी द क्वेश्चन, लुक ॲट द फॉलोइंग पोस्टर. तुम्हाला खाली एक पोस्टर किंवा ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे ती बघा आणि बघितल्यानंतर राईट अ लेटर टू द प्रेसिडेंट ऑफ, नंतर तुम्ही पत्र लिहायचं आहे प्रेसिडेंट, अध्यक्षांना. कोणाला, कोणते ते अध्यक्ष आहेत, प्रेसिडेंट ऑफ यशवंतराव चव्हाण सेकंडरी स्कूल्स
स्टुडंट्स ऑर्गनायझेशन्स फॉर सोशल सर्व्हिस. याचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांना तुम्ही पत्र लिहा. कशासाठी पत्र लिहायचं आहे? थँकिंग हिम, त्यांचा आभार मानायचा आहे. कशासाठी? फॉर इन्फॉर्मेटिव्ह अँड अपीलिंग पोस्टर. त्यांनी जे ॲडव्हर्टाइजमेंट किंवा ती जाहिरात दिलेली आहे एक अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आहे. इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे सर्वांना माहिती देण्यासारखी आहे आणि अपीलिंग म्हणजे आकर्षक, अट्रॅक्टिव्ह आहे, जे मनाला भावणारी आहे आणि खूप छान ती तो पोस्टर किंवा ॲडव्हर्टाइजमेंट बनवलेली आहे SOSS या संघटनेने. म्हणून त्यांचा आभार मानायचं त्या प्रेसिडेंटचं. आणि आभार मानताना यूज द पॉइंट्स गिवन इन द पोस्टर. त्या पोस्टरमध्ये जे पॉइंट्स दिलेले आहेत त्यांचा यूज करा. लेटर रायटिंग लिहिताना ॲड युअर ओन पॉइंट, स्वतःचे मुद्दे पण काही इथे तुम्ही ॲड करू शकता. सो दिस इज द क्वेश्चन. आता या क्वेश्चनसाठी जे ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले ते आपण पुढे बघूया. पोस्टर और ॲडव्हर्टाइजमेंट, जे पोस्टर दिले ते आपण पोस्टर काय आहे ते बघूया. पोस्टरचा जो विषय आहे त्याच्यामध्ये त्या जाहिरातीमध्ये लेट अस स्टॉप ग्लोबल वॉर्मिंग, चला आपण ग्लोबल वॉर्मिंग थांबवूया, स्टॉप करूया. हाऊ टू सेव्ह अवर मदर अर्थ फ्रॉम ग्लोबल वॉर्मिंग, जे ग्लोबल वॉर्मिंग जी होत आहे ते आपण त्याच्यापासून आपल्या मातृभूमी पृथ्वीला कशा प्रकारे वाचवू शकतो याच्याशी रिलेटेड हा पोस्टर आहे. तर याच्यामध्ये काही सोल्युशन दिलेले आहेत. ते म्हणजे फर्स्ट वन, शेअर युअर व्हेकल्स. तुम्ही तुमच्या गाड्या एकमेकांशी शेअर करून चला, म्हणजे प्रत्येकाने वैयक्तिक व्हेकल वापरण्याची गरज नाही. देन यूज इंटरनेट फॉर ऑल बिझनेससाठी किंवा जे काही ते इंटरनेटचा यूज करा. प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही गाड्यामधून, ज्याच्यामुळे पोल्युशन वाढतं. रिड्यूस द यूज ऑफ होम अप्लायन्सेस लाईक रेफ्रिजरेटर सारखे जे होम अप्लायन्स आहे जे की इलेक्ट्रिसिटी जास्त यूज होते आणि पोल्युशन वाढते, त्या अशा प्रकारचे अप्लायन्सेस किंवा जे वस्तू आहेत त्यांचे थांबवा, कमी करा वापरणं. स्टार्ट युजिंग रिसायकल बेस आर्टिकल्स, रिसायकल होणाऱ्या जे वस्तू आहेत त्यांचा यूज करायला सुरुवात करा. देन वन मोर पॉइंट इज गिवन, चेंज फ्रॉम प्लास्टिक टू पेपर. तुम्ही तुमच्यामध्ये बदल आणा, प्लास्टिकचा जो वापर थांबवा आणि पेपरचा यूज करा. देन यूज कॉटन क्लोथ्स दॅन सिल्क रियॉन क्लोथ्स. सिल्क रियॉन क्लोथचा यूज करण्याचे कॉटन क्लोथचा यूज करायला स्टार्ट करा. यूज कॉटन बॅग्स और पेपर बॅग्स दॅन प्लास्टिक बॅग्स. प्लास्टिक बॅग्सचे जे कॉटन बॅग्स आहे हे सगळे ग्लोबल वॉर्मिंग स्टॉप करण्यासाठी त्याचे सजेशन्स या पोस्टरमध्ये दिलेले आहेत. देन अवॉइड यूज अँड थ्रो आर्टिकल्स. वन मोर सजेशन, लेट अस ग्रो at least a tree in your house. Okay, so all these suggestions issued in public interest by Yashwantrao Chavan Secondary School Students Organization for Social Service. सो या क्लबने हे सर्व संघटनेने जे ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी काही सोल्युशन्स किंवा उपाययोजना दिलेल्या आहेत आणि हे पोस्टर खूप आकर्षक आहे, तुम्हाला खूप भावलेलं आहे. मग त्यांच्या प्रेसिडेंटला आपण थँक्स बोलण्यासाठी पत्र लिहिणार आहोत. ओके, आता आपण डायरेक्ट आन्सर याचं लिहूया. जसं आपण फॉर्मॅटमध्ये बघितलं होतं, डायरेक्ट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट सेंडर्स ॲड्रेस. जे पत्र लिहितो ते पत्र सेंडर्स कोण आहे त्याचं नावाचा उल्लेख केलेला आहे. दॅट टाइम वी कॅन राईट इमॅजिनेटिव्ह ॲड्रेस. तुमचं नाव सुरुवातीला, त्यानंतर फुल स्टॉप आणि काल्पनिक पत्ता तुम्ही इथे लिहू शकता. इथे दिलेला आहे बघा, जसं एक इमॅजिनेटिव्ह ॲड्रेस दिला आहे, ताई निवास, नाना अपार्टमेंट्स, हडपसर आणि देन डेट. अशा प्रकारचा सेंडर्स ॲड्रेस. ओके, देन रिसिव्हर्स ॲड्रेस, ज्याला पत्र पाठवतो त्यांना. मग टू इथे लिहायचं आहे. टू लिहून आता कोणाला आपण पत्र, प्रेसिडेंटना, क्वेश्चनमध्ये आलेला आहे प्रेसिडेंट, त्याच्यानंतर कॉमा आहे. मग कुठले ते प्रेसिडेंट आहेत? यशवंतराव चव्हाण सेकंडरी स्कूल स्टुडंट्स ऑर्गनायझेशन फॉर सोशल सर्व्हिस. कुठे आहे? कराड किंवा सातारा दिलेलं आहे ते क्वेश्चनमध्ये बघा. हे आपण रिसिव्हर्स ॲड्रेस. नेक्स्ट आपण फॉर्मॅटमध्ये बघितलं तर वी हॅव टू राईट सब्जेक्ट.
आता सब्जेक्ट स्वतः क्रिएट करायचा असतो, बनवायचा असतो. मग त्याच्यामध्ये काय म्हणलंय, थँक्स बोलण्यासाठी पत्र लिहा. ओके, मग इथे आपण सब्जेक्टसाठी एक लाईन सेंटेन्स बोलूया, थँक्स फॉर इन्फॉर्मेटिव्ह अँड अपीलिंग पोस्टर. तुमच्या एक माहिती वजापर जे अपीलिंग पोस्टर आहे त्याच्यासाठी आभार मानण्यासाठी. थँक्स फॉर इन्फॉर्मेटिव्ह अँड अपीलिंग पोस्टर, असं सब्जेक्ट प्रॉपर तुम्हाला बनवायचं आहे. बिगिनिंग ऑफ द लेटर, असं मी म्हटलं बिगिनिंग आपण फॉर्मॅटमध्ये बोलू, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम किंवा डिअर सर, डिअर मॅडमनी करू शकतो. ओके, तिथे आपण डिअर सरनी केलेलं आहे, रिस्पेक्टेड सर इज बेटर. ओके, आता सुरुवात, यू हॅव टू गिव्ह युअर पर्सनल इन्फॉर्मेशन. तुम्ही कोण आहात त्याची थोडक्यात ओळख करून देते बघा, आपण बघू शकतो. आय एम प्रसन्न काळे, जसं आपण वरती दिलेलं आहे ॲड्रेसमध्ये नाव, तिथे उल्लेख केला. आय एम अ स्टुडंट ऑफ वेल नोन स्कूल इन हडपसर. हडपसरचा पत्ता दिला म्हणजे ते आपण उल्लेख आहे, प्रचलित हडपसरमधील शाळेचा मी एक विद्यार्थी आहे. आय केम अक्रॉस युअर इन्फॉर्मेटिव्ह अँड अपीलिंग पोस्टर अबाउट ग्लोबल वॉर्मिंग इन लीडिंग न्यूजपेपर. एका महत्त्वपूर्ण वर्तमानपत्रामध्ये जी तुमचं पोस्टर मी माझ्या बघितली मी, जी की अतिशय अपीलिंग मला वाटली, म्हणजे एक मनाला भावणारी ती पोस्टर किंवा ॲडव्हर्टाइजमेंट मी बघितली, की जी इन्फॉर्मेटिव्ह होती, माहिती देण्याजोगी. त्यानिमित्त इट इज व्हेरी युजफुल पोस्टर इन ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंगच्या बाबतीमध्ये ती खूप महत्त्वपूर्ण पोस्टर आहे तुमची. ऑल द सोल्युशन्स आर व्हेरी प्रॅक्टिकल टू ओव्हरकम द प्रॉब्लेम्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. तुम्ही जे त्या पोस्टरमध्ये पॉइंट्स दिलेले आहेत ग्लोबल वॉर्मिंग वरती ओव्हरकम करण्यासाठी किंवा मात करण्यासाठी, ते खूपच प्रॅक्टिकल आहेत, वास्तवाशी रिलेटेड आहेत, युजफुल आहेत, ते आपण तिथे मांडू शकतो. इथे सेंटेन्स बघा, खूप सिम्पल वे मध्ये ऑफिशियल लँग्वेज यूज केलेली आहे. आय वुड लाईक टू एक्सप्रेस माय स्पेशल थँक्स टू यू. मला माझं विशेष आभार तुमचं मानायचं आहे तुमच्या या पोस्टरबद्दल. युअर वर्क इज रिअली इन्स्पायरिंग. आता हे जनरल बोली आहेत, ते आपण लिहू शकतो बऱ्याच इनफॉर्मल लेटरमध्ये. तुमचं हे काम जे आहे अतिशय इन्स्पायरिंग आहे, प्रेरणादायक आहे. प्लीज कंटिन्यू युअर वर्क ऑफ अवेअरनेस अमॉंग पीपल. लोकांमध्ये जे अवेअरनेस आणण्यासाठी जे काम आहे ते तुमचं कंटिन्यू चालू ठेवा. विल यू प्रिपेअर पोस्टर ऑन सेव्हिंग एनर्जी अँड अबाउट रेन वॉटर हार्वेस्टिंग. एक क्वेश्चन त्यांना केलं आहे की तुम्ही अशा प्रकारचं आणखीन एखादी ॲडव्हर्टाइजमेंट किंवा पोस्टर बनवू शकाल का, कोणत्या विषयाशी रिलेटेड, सेव्हिंग एनर्जी म्हणजे विजेची बचत करण्यासंदर्भात, अँड अबाउट रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या बाबतीमध्ये. सो अशा प्रकारे आपण हे बॉडी ऑफ द लेटर झाला आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे ते कन्क्लुजन पॅरेग्राफमध्ये आपण ते लिहिलेलं आहे. मग आपण नंतर थँकिंग यू, त्यांचा आभार, कॉमा कंपल्सरी येईलच तुम्हाला, अँड ह्या कंपल्सरी वर्ड आहे युअर्स फेथफुली प्रसन्न काळे. सो ऑल दिस थिंग्स यू हॅव टू पुट इन अ प्रॉपर फॉर्मॅट. या प्रॉपर फॉर्मॅट एका लाईनमध्ये व्यवस्थितपणे आपण लिहायचं आहे. लेट्स सी वन मोर एक्झाम्पल क्वेश्चन. लुक ॲट द फॉलोइंग पोस्टर. इथे पण पोस्टर किंवा ॲडव्हर्टाईज दिलेली आहे ती बघा. राईट अ लेटर टू ऑफिसर ऑफ डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी सातारा. साताराचे जे माहिती आणि तंत्रज्ञानाचे जे ऑफिसर आहेत त्यांना पत्र लिहा. कशासाठी, थँकिंग हिम फॉर इन्फॉर्मेटिव्ह अँड गायडिंग पोस्टर. सेम अशा प्रवृत्ती दिल्याप्रमाणेच आहे, ज्याने जे मार्गदर्शक तत्व जे त्याच्यामध्ये दिलेले आहे. यूज द पॉइंट्स इन द पोस्टर, ॲड युअर ओन पॉइंट्स. काय पोस्टर आहे, सेफ्टी टिप्स फॉर नेट किड्स. ज्या इंटरनेट वापर करणारे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी सेफ्टी टिप्स, एक सुरक्षतेच्या काही टिप्स दिलेल्या आहेत, ते चर्चा त्यांनी या पोस्टरमध्ये मांडल्या आहेत. फर्स्ट वन, नेव्हर गिव्ह आउट पर्सनल इन्फॉर्मेशन. वैयक्तिक माहिती देऊ नका, सच ॲज फोन नंबर, ॲड्रेस, फोटोज अँड पासवर्ड्स. नेक्स्ट पॉइंट, डू नॉट से येस टू एनी गिफ्ट्स, रिवॉर्ड्स डिक्लेअर्ड इन युअर नेम, यू मे बी इन ट्रबल. कुठले गिफ्ट्स वगैरे रिवॉर्ड्स आहेत त्याला तुम्ही हो असं म्हणू नका किंवा क्लिक करू नका, तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकाल. बी केअरफुल वाईल स्टार्टिंग अँड क्लोजिंग द वेबसाईट. बी शुअर अबाउट व्हॉट यू वॉन्ट टू वॉच. तुम्हाला काय बघायचे याबद्दल तुम्हाला खात्री असावी. ओके, आणि
वेबसाईट स्टार्ट करण्या अगोदर आणि बंद करण्या अगोदर थोडीशी काळजी घ्या. नेवर मीट युअर ऑनलाईन फ्रेंड अलोन. एकट्याने ऑनलाईन फ्रेंडशी भेटू नका, त्यांच्याशी चॅट करू नका. मेक शुअर यू आर विथ युअर पेरेंट्स ऑर ट्रस्टेड ॲडल्ट्स. तुम्हाला खात्री हवी की तुम्ही तुमच्याबरोबर तुमचे पेरेंट्स आहेत ऑनलाईन फ्रेंडबरोबर चॅट करताना, और ट्रस्टेड जे विश्वासू ॲडल्ट्स किंवा मोठी व्यक्तिगत असतील तुमच्याबरोबर. सो ऑल दीज टिप्स आर गिवन बाय इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट, सातारा. सो हे पोस्टर त्यांनी बनवलेलं आहे. मग त्यांचं तुम्ही थँक्स म्हणायचं या पोस्टरबद्दल पत्राच्या माध्यमातून. All right, let's see the answer. First of all, as I told you, first of all, we have to write our sender's address. Imaginary address you can put. तुमचा ॲड्रेस दिला नाही, मग आपण काल्पनिक ॲड्रेस दिलेला आहे. रचना माने, बालाजी निवास, साखरनगर, कराड, like this. सहकार नगर. Address is date is given. Then ज्यांना आपण लेटर लिहायचं त्यांच्याबद्दल, टू द डिस्ट्रिक्ट ऑफिसर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट, सातारा. दिस ॲड्रेस इज कम्प्लिटेड. हे हाफ ऑफ मार्क्ससाठी असेल. देन सब्जेक्टमध्ये आपण काय लिहितोय, थँक्स फॉर द पोस्टर ऑफ नेट किड्स सेफ्टी. देन बिगिनिंग ऑफ द लेटर, डिअर सर ऑर रिस्पेक्टेड सर. फर्स्ट पॅरेग्राफ आपण स्वतःची आपण ओळख करून देतोय. आय एम अ स्टुडंट ऑफ वेल नोन स्कूल इन कराड. आय केम अक्रॉस युअर पोस्टर ऑफ सेफ्टी टिप्स फॉर नेट किड्स इन लोकल न्यूजपेपर. सेम काही फॉर्मॅट आपण काही शब्द आपण तेच यूज करू शकतो. आय एम जनरली इम्प्रेस्ड बाय युअर सेफ्टी टिप्स. मी तुमच्या सेफ्टी टिप्समुळे खूपच प्रभावित झालेलो आहे. दोज टिप्स आर व्हेरी युजफुल फॉर नेट युजर्स. जे नेट यूज करतात त्यांच्यासाठी या टिप्स या गोष्टी खूपच युजफुल आहेत. आय अश्युअर यू दॅट आय विल फॉलो ऑल दोज सेफ्टी टिप्स वाईल सर्फिंग नेट्स. मी तुम्हाला खात्री देतो की मी नेटचा यूज करताना तुमच्या या सर्व मार्गदर्शक तत्व जे नेटच्या संदर्भात सेफ्टी टिप्स मी फॉलो करेल. आय विल इन्फॉर्म ऑल दोज टिप्स टू माय फ्रेंड. माझ्या मित्रांना देखील या सेफ्टी टिप्सबद्दल सांगेल. आय वुड लाईक टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड फॉर प्रिपेरिंग इन्फॉर्मेटिव्ह अँड गायडिंग पोस्टर. आता लास्टला इथे एक लाईन दिलेली आहे की आय वुड लाईक टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड. मला तुमचं आभार किंवा कृतज्ञता मानायचं आहे म्हणू इच्छितो फॉर प्रिपेरिंग इन्फॉर्मेटिव्ह अँड गायडिंग पोस्टर. हे जे अतिशय मार्गदर्शक पोस्टर तुम्ही किंवा माहितीपर पोस्टर बनवतो त्याच्याबद्दल तुमचं मी कृतज्ञ आहे, आभारी आहे. आता हा एक पॅरेग्राफ बॉडी ऑफ द लेटर ज्याला म्हटलं. देन कन्क्लुजन, शेवट, की तुमची काय अपेक्षा त्यांच्याकडून आहे तिथे आपण लिहू शकतो. प्लीज मेक सच इन्फॉर्मेटिव्ह अँड गायडिंग पोस्टर्स फॉर ATM युजर्स अँड नेट बँकिंग. मला अपेक्षा अशी आहे की तुम्ही आणखीन अशा प्रकारचे पोस्टर ATM यूज करणारे किंवा नेट बँकिंग यूज करणारे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन द्याल सुचवाल ते याच्याबद्दल आणखीन अशा प्रकारचं पोस्टर बनवा. युजर्स, विल यू कंटिन्यू युअर अवेअरनेस प्रोग्राम. अशा प्रकारचा जनजागृतीचा प्रोग्राम तुम्ही चालू ठेवाल का. सो युअर एक्सपेक्टेशन यू कॅन राईट इन अ कन्क्लुजन. या कन्क्लुजन शेवटच्या 2 वळीमध्ये तुम्ही लिहू शकता. देन थँकिंग यू, सांगितल्याप्रमाणे युअर्स फेथफुली हे कंपल्सरी आहे. आणि जे आपण सेंडर्स ॲड्रेसमध्ये नाव दिलं होतं तेच इथे द्यायचं आहे. सो इन दिस वे वी कॅन राईट अ फॉर्मल लेटर. अशा प्रकारे आपण फॉर्मल लेटर प्रॉपर फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. तुमच्या प्रॅक्टिससाठी मी आणखीन आय हॅव गिवन सम ऑफ दी एक्झाम्पल्स. मी एक्झाम्पल देतो आहे, तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता. पॉज करा, रीड करा क्वेश्चन अँड आन्सर अँड हॅव अ प्रॅक्टिस आणि त्याची प्रॅक्टिस करा.